श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त 21 मार्च ते 10 एप्रिल सर्वात प्रभावी सेवा नशिबात नसेल तेही स्वामी देतील. चला तर ते बघूयात. स्वामी महाराजांचे प्रकट दिन आहे. आपल्या काही सेवा करायच्या आहे. आपल्याला काही सेवा करायची, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. स्वामी महाराज हे श्री दत्त महाराजांचे अवतार आहे म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. 21 मार्च ते 10 एप्रिल या 21 दिवसामध्ये महाराजांची सेवा करायची आहे. त्यांचे फळ तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, तुम्हाला काय मागायची गरज नाही. स्वामी तुम्हाला न मागता सगळं काही देतील. तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला काय करायचे, कोणती सेवा करायची ते बघूयात. आपण आधी काय करायचं, सेवा करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, संकल्प घ्यायचं. जर तुम्ही 21 दिवसाचं पारायण करत असाल, म्हणजे 21 दिवसाचं पूर्ण एक जरी तुम्ही ते ग्रंथ वाचलं तर एक पारायण झालं. असं 21 दिवसाचं पारायण करायचं असलं तर तुम्ही काय करायचं, संकल्प घ्यायचं. हातात थोडे अक्षता आणि फुल घ्यायचं, खाली एक तांबणा ठेवायचा आणि वरतून मग पाणी, आपल्या हातात पाणी सोडून ते संकल्प घ्यायचंय की महाराजांचे मी इतके हे करीन, पारायण करीन म्हणून. असे काय करायचे, तुम्हाला संकल्प घ्यायचे. नंतर आपल्याला स्वामी सारामृत हे पठण करायचे आहे. ते तुम्ही दररोज 3 अध्याय जरी केला तरी चालेल. हे अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, कधीही केलं तरी चालेल. फक्त हे 12 ते 12:30 पर्यंत करायचं नाही, म्हणजे 12 पासून 12:30 पर्यंत तुम्ही हे करायचे नाही, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते, म्हणून त्यावेळी पठण करू नका. तुम्ही हे 3 अध्याय संध्याकाळी जरी तुम्ही केलं तरी चालतं. स्वामी समर्थ महाराजांचे हे सारामृत पठण केल्याने आपल्या जीवनात काय काय चमत्कार घडेल बघा तुम्ही, आणि आपले आयुष्य सुद्धा बदलेल. महाराज काय देईल हे बघा. जर तुम्हाला जमत नसेल हे सारामृतचे पठण करण्यात, म्हणजे कुणाच्या घरात खूप लहान मुलं असतात, काहीतरी अडचण असते, जर तुम्हाला जमत नसेल 21 दिवसाचे पारायण करायचे असेल तर मांसाहार चालत नाही तुम्हाला. म्हणजे काय करायचं, 21 दिवसाचे पूर्ण पारायण करायचे असले तर मांसाहार चालत नाही, आणि आपलं ब्रह्मचारीचे पालन करायची गरज नाही. तसेच 21 दिवसाचे पारायण म्हणजे दररोज तुम्ही स्वामी सारामृतले पूर्ण ग्रंथ वाचल तर एक पारायण झाले असे समजायचे. म्हणजे दररोज तुम्ही ते ग्रंथाचे एक पूर्ण पठण केले तर एक पारायण झाले असे समजायचे. असे तुम्हाला हे 21 दिवस करायचे आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दररोज 3 अध्याय वाचू शकता आणि स्वामी महाराजांची वाचू शकता. जर तुम्हाला तेही नाही जमलं तर स्वामी महाराजांची 11 माळी जप करा. तुम्हाला तेही नाही जमलं तर महाराजांचीही पण तुम्ही सेवा करू शकतात. एका गिलासामध्ये पाणी घ्या आणि त्यावरती हात ठेवा व 11 वेळा तारक मंत्र म्हणा. बघा, तुम्ही ही सेवा करून तुम्हाला महाराज काही कमी पडू देणार नाही. तर आपल्या महाराजांची आपल्याला 21 दिवसाची उच्च कोटी सेवा करायची आहे. महिलांना कळकळीची विनंती आहे, स्वामी महाराजांची ही सेवा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.